जय शिवराय मित्रांनो, शौर्यगाथा चॅनलवर आपण शिवाजी सावंत यांची छावा कादंबरीचे वाचन करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की प्रतापगडावर महाराज मोहिमेची आखणी करून आपल्या महलात जातात, पण महाराज अस्वस्थ झालेले होते. जर खानाने खरंच काही दगा केला तर आमच्या नव्या राज्याचं काय होईल? आमचे शंभूबाळ आणि आऊसाहेबांची काय स्थिती होईल? सईबाईंचे ते शेवटचे बोल आठवले. आमचे शंभूबाळ आपल्या पदरी घालतो आहोत. या विचारांनी राजे पुरते बेचैन झाले होते. थोडा वेळ थांबून ते हिरोजींना घेऊन केदारेश्वराच्या दर्शनात जातात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेले धर्मचक्र आणि जबडा पसरलेल्या वाघाचे मुख कोरलेले होते. राजे एकसारखे त्याकडे पाहू लागले. तेव्हा आपल्या उरात काहीतरी ठासून भरल्याचा भास त्यांना होत होता. त्यांना ठेवणीचा कसला तरी कौल मिळाला होता. त्यातूनच त्यांनी वाघनखे हे हत्यार वापरून खानाचा वध केलेला आहे. यातूनच लक्षात येते की स्वराज्याच्या या धर्मकार्यात साक्षात महादेवाचा आणि भवानी मातेचा आशीर्वाद महाराजांच्या पाठीशी होता असं म्हणायला हरकत नाही. राजगडावर जिजाबाई चिंताग्रस्त झालेल्या असतात. एक परवणीचा बोल कानी पडतो. परवणीचा बोल म्हणजे आपल्या बोली भाषेतील एक सांकेतिक खूण, जी फक्त गडावरील ठराविक लोकांनाच माहीत असते. ती सांकेतिक खूण बोलली तर समजायचे की हा आपलाच गुप्तहेर आहे म्हणून. मग विश्वास नावाचा गुप्तहेराने मासाहेबांना खबर दिली की अफजल खान मारला गेला आणि महाराज सुखरूप आहेत. बाकी मावळ्यांनी खानाच्या सैन्यास मातीत गाडले आहे आणि आपली फते झाली. अफजल खानाचे उडवलेले मस्तक पाहून जिजाऊंचा पारा चढला होता. पण गनिम संपला आणि गनिमीही संपली. या विचाराने त्यांची योग्य प्रकारे पूजा करून दफन करण्याचे आदेश मासाहेब देतात. म्हणजे आपण इथे बघू शकतो की शत्रू असला तरीही त्याच्या मृत्यूनंतर देहाची विटंबना करू नये अशी शिकवण त्यांनी राजांना दिलेली होती. आता पुढील भागात काय होते ते आपण बघूया. जिजाबाई आता राजांच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून होत्या. अफजलला गर्दीस मिळवणारे शिवबाराजे त्यांना डोळेभर बघायचे होते. शंभू बाळांना आपल्या आबासाहेबांना कैक शंका सवाल विचारायचे होते, पण राजे राजगडाकडे परतले नाही. खरा सेनापती एका यशाच्या दहशतीच्या पाठबळावर दुसरे अनेक विजय गाठीशी बांधित जातो. राजांनी तोच बेत आखला. प्रतापगड सोडून ते वारेजोड घोडदळानिशी आदिलशाही मुलखावर उतरले. राजे दौडू लागले आणि त्यांच्या मांडेखालच्या घोड्याच्या टापांखाली विजयाच्या सलग मुद्रा उमटत चालल्या. खटाव, मायानी, रामपूर, कलेढोण, वाळवा, आष्टी, कराड अशी ठाणी दस्तानी लावीत नेरले, कामेरी, 32 शिराळा, पारगाव, कडोली मार्गे राजे पन्हाळ्यावर मुक्काम ठेवून कोल्हापुरात घुसले. पुरता राजगड आता आनंदसागरात न्हाऊन निघाला. राजांच्या जिंकत्या मोहिमेंच्या खबरांवर खबरा रोज गडदाखल होत होत्या. राजांच्या रूपात गडावर असणाऱ्या शंभूबाळांचे कौतुक राणी वशातील राण्यांत चढीला लागले. एके दिवशी खासे महलात साऱ्या राण्यांच्या वेड्यात शंभूबाळ बसले होते. त्यांना सोयराबाईंनी सवाल केला, बाळराजे, तुमच्या गळ्यातील कंठा आम्हास द्याल? हो, कंठा देऊ, पण कवड्यांची माळ नाही देणार आम्ही, बाळराजे उत्तरले. ते का? सोयराबाईंनी विचारले. थोरले आऊ म्हणतात, आम्हा भोसल्यांचा खरा दागिना कवड्यांची माळ. गळ्याभोवती माळेच्या कवड्यांचा फेरा असला की मनास खोडा पडत नाही, पाय वाकडा जात नाही. त्या उत्तराने सोयराबाई गंभीर झाल्या. पुतळाबाई मात्र हरकून गेल्या. त्यांनी शंभूबाळांच्या कानातील चौकड्यांजवळ हाताची बोटे लावून ती पुन्हा माघारी घेत आपल्या कानशिलाजवळ नेत कटकन मोडली. चैत्राचे सरते दिवस आले. राजगड सोडून राजांना आता 6 महिने लोटले होते. जिजाबाई पावसाळ्यापूर्वी राजे परतणार या मोहऱ्याने वाट बघत होत्या आणि एक दिवस त्यांच्या खासगीच्या कारभाऱ्यांनी त्यांना वर्दी दिली, जासुदांचे नाईक बहरजी आले आहेत. जिजाबाई शंभूबाळाचा हात धरून बहिर्जींना भेटण्यासाठी सदरेवर आल्या. जोहार केलेल्या बहिर्जी त्यांच्यासमोर गर्दन पडून उभा होता. त्याची गर्दन वर उठत नव्हती. जबान कशी खुली करावी हे त्याला उमगत नव्हते. शेवटी जिजाऊंनी जाणवणाऱ्या जरबेत त्याला विचारले, नाईक, जबान बंद का? कोण मामला आहे? बोला, आमचा अंत पाहू नका.
आपले तोंड ओंजळीत झाकत बहरजी भरड्या आवाजात कसे तरी बोलला. घात झाला मासाब. हबशी जोहरच्या वेड्यात महाराज पन्हाळा गडावर फसलं. गनिमानं गडाला लई घट्ट घेर टाकलाय. नाही. जिजाबाई कशा तरीच ओरडल्या. त्यांचं अंग न अंग ताठरले. त्यांच्या मातेच्या मनाला कितीतरी कुशंकांचा क्षणात वेढा पडला. नकळतच त्यांनी शेजारी बसलेल्या बाळराजांना जवळ घेत बिलगते घेतले. त्यांचा थररता हात बाळराजांच्या पाठीवरून फिरू लागला. भिरभिरते मन पन्हाळ्या गडाभोवती घिरट्या घेऊ लागले. काळजात कैक कट दाटून आले. किती मरणांना बगल देत आमच्या शिवबाराजांनी दौडावं. सुखाचा माग धरून किती संकट जिंदगीभर त्यांच्या मागं हात धुवून लागावेत. राजे राजे, वेड्यात तुम्हीच नाही तर आमचं सारं आवपण फसलंय. तुमच्या या शंभू बाळाचं फर्जंद पण वेड्यात फसल्या. उभी मराठी दौलत वेड्यात फसलीया. काय करावं? काहीच न बोलता जिजाबाई सदर बैठकीवरून उठल्या आणि शंभू बाळांचा हात धरून जडावल्या पावलांनी आपल्या खाजगीच्या महलाकडे निघून गेल्या. प्रसंगी त्या साऱ्यांना धीर दिलासा देत आल्या होत्या, पण खुद्द त्यांना धीर द्यायला जगदंबेशिवाय जाणतं दुसरं कोण होतं? राजगडावरून जिजाऊंची तातडीची फरमाने 12 मावळात मुलुकभर सुटली. चाकण, पुरंदर, सिंहगड, वर्धनगड, प्रतापगड चहूबाजूंनी मराठी फौजा राजगडावर जमाव करू लागल्या. राजांच्या भोवती दाटलेल्या वेढ्याचा कसा उपराळा करावा हाच पेच साऱ्यांना पडला. सरनौबत नेताजी तर कर्नाटक मुलकात गडग मुक्कामी होते. जोहरने वेढा भरून पुरते 2 महिने लोटले. बाहेरचे चिटपाखरू आत घुसणार नाही आणि पन्हाळा गडावरचा नाग सोनचाफ्याचा दरवळ सुद्धा हुल भरून बाहेर निसटणार नाही असा बळकट बाखा वेढा सिद्दी जोहरने आवडला होता. पन्हाळ्याच्या मावळतीला सिद्दी मसूद, भाई खान, सादत खान, बाजी घोरपडे आणि उगवतीला फाजल खान, रुस्तमे जमा, बडे खान, सर्जेराव घाटके अशा सरदारांचे ताकदवर कडे पडले होते. या सर्वांवर आपली जागती हबशी नजर ठेवून जाड ओठांचा सलबत खानचा सिद्दी जोहर रोज गडाभोवती फेरफटका देत होता. सह्याद्रीचा सिंह हबशी तरसांच्या आणि देशी लांडग्यांच्या कोंडाळ्यात अडकला होता. नेताजींची वाट बघून थकदिल झालेल्या जिजाबाई खाशा पन्हाळ्याचा वेढा फोडायला तयार झाल्या. पडत्या पावसात घोड्यावर खोगिरे चढवली. जिजाऊंनी कमरबंदाजवळ म्यानबंद तलवार जडवली. घोडा आणि पाऊ लोकांना कुचासाठी तयारीच्या आज्ञा सुटल्या. सदरेवर जिजाऊंसमोर जायची कुणाचीच छाती होईना. त्यांच्या मागून घुटाळणाऱ्या शंभू बाळांना ही कसली गडबड चालली आहे हे काही उमगत नव्हते. कधी नव्हे ते थोरल्या आऊंनी कमरेला हत्यार का लटकावलेत काही कळत नव्हते. शेवटी त्यांनी जिजाबाईंना विचारले, वेढा म्हणजे काय थोरल्या आऊ? आम्ही येणार तुमच्या संगती वेढा फोडायला. ते बाल बोल ऐकताना जिजाऊंना तशा अवस्थेतही गलबलून आले. त्यांच्या पदरी आता एकटे शिवबाज राजे राहिले होते. राजांच्या राणीवशात सईबाईंची यादगीर म्हणून बच्चा असा हा एकटाच शंभू होता. अफजल खानाच्या मोहिमेवर जाताना शंभू बाळांना जपा असे सांगून जसे पाठमोरे झालेले राजे आजवर पुन्हा राजगडाकडे फिरकले नाहीत. बाळराजांना जपा म्हणणारे राजेच पन्हाळ्यात अडकून पडले. त्यांचा हा अजान पोर विचारतो आहे, वेढा म्हणजे काय थोरल्या आऊ? दोन्ही हातांचा वेढा घालून शंभू बाळांना जवळ घ्यावे आणि ज्यामुळे चालत्या गाड्याला खीळ बसते आणि मागे राहिलेल्या आमच्यासारख्या कबिल्याच्या काळजाला पीळ पडतो त्याला वेढा म्हणतात बाळराजे असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले. पण त्यांनी आपल्या नातवाला काही सांगितले नाही. बाळराजांकडे बघताना मात्र जिजाबाईंना हरभट ज्योतिषांच्या भाकीत बोलांची याद आली. आप्तगणांकडून फसला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत. आणि उगाच जिजाबाईंना वाटले, आता आपण गड उतरलो की तुम्हाला फसविणाऱ्या सर्वात मोठ्या आप्तांपैकी आम्ही एक होऊ. आता जिजाऊ कुणालाच काही सांगू शकत नव्हत्या. समय सांगण्याचा नव्हता, सरसावण्याचा होता. वेळ घोळ घालवण्यापेक्षा मेळ घालण्याची होती. भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही हे सिद्ध करायला मासाहेब तयार झाल्या. राजांच्यासाठी असंख्य चिंतांची मरणे त्या जगल्या होत्या. आता एक जागते मरण मरायला त्या तयार झाल्या. एकाएकी गडाच्या
पाली दरवाजावरची नौबत दुमदुमली. पाठोपाठ वर्दी आली. सरनौबत नेताजी पालकर सिद्दी हिलालासह गड चढून येत आहेत. बाराबंदीवरून कंगनीदार पगडीवरून पानथेंब उघडणारे नेताजी मुजरा करीत जिजाऊंच्या सामने पेश झाले. त्यांची गर्दन वर उठत नव्हती. या सरलष्कर राजांच्या भोवतीचा वेढा फोडण्यासाठी आम्ही खाशागड उतरणार आहोत. संगती कुमकेला आमचे शंभूबाळ घेणार आहोत. त्यापूर्वी तुमचीच वाट आम्ही बघतो आहोत. तेवढेच कमळेचं हत्यार उतारून आमच्या हाती द्या. मराठ्यांच्या सरलष्करांच्या हातातील हत्यारात हत्तीचं बळ असतं असं आम्ही ऐकून आहोत. आमचे शिवबाराजे सोडवायला आम्हास ते उपयोगी पडेल. कट भरल्या अवस्थेत जिजाबाई नेताजींना लागेलसे बोलल्या. भिजल्या अंगाचे भरल्या डोळ्यांचे नेताजी त्याने थरारले. घोगऱ्या सादात म्हणाले, मासाब गडलोट करा, पण असं तोडू नका. हत्यारं तुमच्या हाती द्या. आम्ही काय मेल्या माऊलीचं दूध नाही प्यालो. वेढा पडला म्हणून इमान नाही पडत. राज सोडू मगच पायधूळ घ्याय येतो आम्ही. जिजाऊंना त्या बाळराजांना मुजरा करून नेताजी वळले. त्यांना पाठमोरे बघताना आपण फारच तोडून बोललो हे जाणून जिजाऊ नेहमीच्या आऊ बोलीत म्हणाल्या, सरलष्कर दमछाकीचा मुक्काम 2 दिवस घेऊन तवाने व्हा. मग जे करायचं असेल ते करा. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की महाराज खानाचा वध करून जिजामाता रायगडावर राजांची वाट बघतायत. परंतु एका विजयानंतर आनंद साजरा करण्यापेक्षा महाराज लगेच आदिलशाहीच्या मुलखावर तुटून पडतात. अनेक ठाणी काबीज करून ते पन्हाळाही सर करतात आणि महाराज जेव्हा पन्हाळा काबीज करतात तेव्हा सिद्दी जोहर हा पन्हाळ्याला वेढा घालून बसतो आणि महाराज हे पन्हाळ्यावरच अडकतात. हे बघून जिजामाता स्वतः महाराजांना वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी स्वतः तयार होतात आणि त्या तशी तयारीही करतात. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कादंबरीच्या पुढील वाचनासाठी शौर्यगाथा या चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.